महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे इलेक्शन चांगलं व्हावं आणि आपला उमेदवार चांगल्या मताने निवडून यावा यासाठी जेवढे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जबाबदार आहेत, इथं असणारी स्वाभिमानी जनता सुद्धा जबाबदार आहे. खरं तर आपण बघितलं तर ज्या ज्या संतांबद्दल आपण बोलतो, जे जे सर्व महान संत होऊन गेले, त्या काळामध्ये सुद्धा चांगला विचार पुढे जावा यासाठी ते सर्व प्रयत्न करत होते. पण त्या काळामध्ये एक विचार असा होता, कुठेतरी त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तो विचार करत होता. तो कुठला विचार? तर अनाजी पंतांचा विचार. हा संतांच्या काळामध्ये सुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या काळामध्ये अनाजी पंतांचा जो विचार होता तो अडचणी तिथं आणत होता. छत्रपती संभाजीराजे असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, त्या त्या काळामध्ये हे जे अनाजी पंताचा विचार आहे तो तिथं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं तर आज राजकारण ज्या लेवलला चाललंय, खालच्या पातळीला चाललंय, आणि त्याचं मुख्य कारण जर असेल तर अनाजी पंतांचा आजचा विचार आहे. खरं तर याच्या आधीची राजकीय संस्कृती आपण सर्वांनी बघितली तर लोकांना काय पाहिजे? आमचे शेतकरी अडचणी येत आहेत, आमचे मजूर अडचणीत आहेत, आमचा युवा अडचणीत आहे, महिलांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, या सर्व गोष्टींवर पूर्वीचं राजकारण होत होतं. पण आज ही जी दिल्लीत बसलेली महाशक्ती आहे ते कुटुंब फोडतंय, पार्टी फोडतंय. आणि काय लेवलचं राजकारण तुम्ही घेऊन चाललेलं आहात? आणि तुम्ही टीका काय करताय? तर मोठ्या मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही टीका करता. हे नाही पटत आम्हाला. तुम्हाला पटतंय का? अहो, आदरणीय पवार साहेबांनी जी पार्टी चालू केली, ज्या पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये असणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी त्या पार्टीने आणि साहेबांनी काम केलं, त्या पवार साहेबांचं कुटुंब तुम्ही फोडलं, तुम्ही पार्टी फोडली. तसंच बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना, ओरिजिनल शिवसेना जी काढली होती, ती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी काढली होती, ती तुम्ही फोडली. त्यांना असं वाटतं की कुटुंब फोडलं, नेते फोडले तर ते सर्वजण सत्तेत येणार आहेत. ते विसरतायत की आमच्या बरोबर, पवार साहेबांबरोबर, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर, काँग्रेस बरोबर नेते नाहीत तर जनता आहे, आणि जनता ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना असं वाटतं की पवार कुटुंब फोडलं म्हणजे झालं. ठीक आहे, 3-4 पवार कदाचित तुम्ही फोडले असतील, पण ते विसरले की आदरणीय पवार साहेबांचं जे कुटुंब आहे ते फक्त पवार आडनावाचं नाही. या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे. ठीक आहे, त्यांचा आवाज तुम्ही दाबला. अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या आणि कारवाईपासून लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी अनेक आमच्याकडचे नेते आता सत्तेत गेलेले आहेत. पण मला भाजपला एवढंच सांगायचंय की तुम्ही कदाचित फक्त नेते घेतले असतील आणि जे कोणी पळणारे होते ते तुमच्याकडे आहेत. इथं फक्त जे राहिलेले ते फक्त लढणारे लोक राहिलेले, आणि लहानपणीपासून आम्ही हेच तिथं शिकलेलो आहे. तुम्ही आम्ही सर्वजण लहानपणीपासून काय गोष्ट पाळतो की काही झालं तरी स्वाभिमानाला घाण ठेवायचं नाही, स्वाभिमान जपायचा आणि दिल्ली समोर कधीही झुकायचं नाही. त्यामुळे हे जे लोक तिथं गेलेले आहेत ते झुकणं सोडावं. ते लोटांगण घालतायत तिथं, लोटांगण म्हणजे पार्टीला तिकीट मिळण्यासाठी लोटांगण, पद मिळण्यासाठी लोटांगण, अजून काय काय मिळण्यासाठी आणि कारवाई सोडवण्यासाठी सुद्धा लोटांगण. आणि ही मराठी माणसाची संस्कृती नाही. मराठी माणसं ही लढणारी माणसं असतात आणि आम्ही सर्वजण मिळून तिथं लढत आहोत. माझ्यावर कारवाई केली काय हरकत नाही, मला माहित होतं माझ्यावर कारवाई होणार. संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली, अनेक अशा नेत्यांवर तिथं कारवाई झाली. आम्हाला माहित नव्हतं का आमच्यावर कारवाई होणार नाही, पण आम्ही मराठी माणसं आहोत, या भूमीमध्ये जन्मलेले आहोत,
शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा ध्यानामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे. जेव्हा आम्हाला माहित होतं आमच्यावर कारवाई होणार आहे, तरी सुद्धा आम्ही जेव्हा भूमिका घेतली त्या भूमिकेला हे खरी भूमिका मानलं जातं आणि तीच भूमिका मनामध्ये घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आपल्या या महाराष्ट्रामधून कसा निवडून येईल यासाठी आम्ही सर्वजण तिथं प्रयत्न करणार आहोत. इथं तुमचे खासदार फार करामती आहेत. मी जेव्हा इथं आलो तेव्हा सहज लोकांना विचारलं काय रे परिस्थिती, ते म्हणले खासदाराची परिस्थिती लय वाईट आहे. मी म्हणलं का रे बाबा, ते म्हणले लोकच त्यांच्या विरोधात गेले, लोक त्यांच्या बाजूने नाही. मी म्हणलं त्यांच्या गाडीवर बऱ्याच महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत, त्या गाड्यांवर असं लिहिलं जातं भूमिपुत्र. जेव्हा शिवसेनेने पहिलं तिकीट दिलं होतं आमदारकीचं, कदाचित तुमच्यातले अनेक लोकांनी 100 रुपये 50 रुपये 1000 रुपये तिथे दिले असते त्यांना निवडून आणण्यासाठी. दिलं होतं का नव्हते? तुम्ही पैसे दिले, पार्टीने पैसे दिले, सगळ्यांनी एकत्रित मिळून आत्ताच्या खासदारांना निवडून आलं होतं का नव्हतं? मग अशा पद्धतीने त्यावेळेस लोकांची तुम्हाला मदत लागली. आणि आता नरेंद्र भाऊंनी जे सांगितलं की तुमची जी काय मालमत्ता आहे ती जी काय वाढली असेल, म्हणजे एकाच भूमिपुत्राचा विकास झाला का? आमचे शेतकरी इथले भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या शेतकरी मजुराची मुलं मुली आज भूमिपुत्र नाहीत का? आमच्या महिला इथला भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या युवा पिढीसाठी इथं किती एमआयडीसी आल्या, किती कंपन्या आल्या एमआयडीसी मध्ये, काय परिस्थिती इथली? मग माझ्या कष्टकऱ्यांनी मुला मुलींना फक्त शिकवायचं, ग्रॅज्युएट करायचं, डबल ग्रॅज्युएट करायचं, पण हाताच्या कामाच्या बाबतीत काय? मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचंय, तुमची मुलं मुली जे शिकलेत ते आपल्या या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतात का जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं? सांगा काय परिस्थिती आज?